तू माझे नाव विचारत होतास ना? मी कोण आहे हे तुला माहित करून घ्यायचं होतं. मी मच्छिंद्रनाथ, श्री सद्गुरु दत्तात्रय महाराज यांचा शिष्य. हे नाथ, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, क्षमा असावी. युद्धाचा जो ज्वर होता तो उतरला का? अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. आपल्या शक्तीची मला प्रचिती आली आहे. हे नाथ, मला प्राणांतिक वेदना होत आहेत. माझे प्राण वाचवा. मी आपल्याला प्रार्थना करतो. हे युद्ध करण्याच्या आधी लक्षात नाही आलं का? हे नाथ, माझी चूक माझ्या ध्यानात आली आहे. जसे यमाजवळ यमदूत आहेत, श्री विष्णूंजवळ विष्णुदूत आहेत, श्री महादेवांसोबत नंदी आहेत, तसेच मी तुमच्या आज्ञेत राहीन. एवढेच नाही, मी आणि माझे भूतगण तुम्ही सांगाल ते कार्य करू.
मच्छिंद्रनाथ, मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे भूतगण आहेत, त्यांच्यावरही आपण कृपा करावी. गोरक्षा, तू विश्रांती घेतली नाहीस, जागाच आहेस रात्रभर. होय, एकीकडे युद्धाचा आवाज येत होता, त्यामुळे मला झोपच लागली नाही. मच्छिंद्रशी तू जोडला गेला आहेस, त्यामुळे तुला हे जाणवते. परंतु आता वातावरण एकदम स्वच्छ झाले आहे. कारण युद्ध संपले आहे गोरक्षा. गुरुदेव, तुम्ही युद्धाचे कारण सांगणार होतात ना? नाथ पंथाचे जे व्यापक कार्य आहे त्यामध्ये शाबरी मंत्राची निर्मिती हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असणार आहे. या कार्यात सर्व प्रकारच्या शक्तींचे सहाय्य लागणार आहे. सहाय्य म्हणजे नेमकं काय गुरुदेव?
प्रत्येक शाबरी मंत्राचे इच्छित फळ वेगळे असणार आहे. साधकाने ते मंत्र उच्चारल्यावर त्या मंत्राशी जोडलेल्या शक्ती सहाय्यभूत होतील आणि साधकाच्या इच्छा पूर्ण होतील. हे गुरुदेव, मला अनेक गोष्टी सुचत आहेत. त्यातून विपुल ग्रंथ संपदा निर्माण होऊ शकते. तुझ्या गुरूंची आज्ञा मिळाली की तू ग्रंथ निर्माण करू शकतोस. तोपर्यंत आपण साधनेकडे ध्यान देऊया. होय गुरुदेव. आता सडा समार्जन झाले आहे. आता तू स्नान करून घे. होय गुरुदेव. मी शाबरी मंत्राचे कवित्व केले आहे. ते मंत्र मनुष्याच्या कल्याणासाठी आहेत. त्यानंतर कोणत्याही भक्ताने श्रद्धेने शाबरी मंत्र म्हटल्यास त्या मंत्राचे जे कार्य आहे ते कार्य पूर्ण होण्यास तुम्ही सहाय्य कराल. भविष्यात मनुष्य जी जी इच्छा व्यक्त करेल ती शाबरी मंत्र पूर्ण करेल. अर्थात या शाबरी मंत्राचा उपयोग केवळ कल्याणासाठी मनुष्याने करावा. त्याचा दुरुपयोग केल्यास त्याला शासन होईल. भूतगण आणि वेताळ हे माझ्या अधिपत्याखाली येतात आणि शाबरी मंत्राच्या शुभ कार्यासाठी जर त्यांना कोणी सहभागी करून घेत असेल तर मला त्याचा आनंदच आहे. भूतगणांची स्वतःची अशी शक्ती आहे आणि मनुष्याच्या कल्याणासाठी पहिल्यांदा कोणीतरी त्यांना ह्या शुभ कार्यात सहभागी करून घेतले आहे. एका अर्थी हा त्यांचा सन्मानच आहे. गोरक्ष, काय आज्ञा आहे गुरुदेव? दिसला नाहीस कुठे म्हणून हाक मारली. आपण साधनेला सुरुवात करायची आहे का? मच्छिंद्र आत्ताच गेला आहे. आज आपण बोलूयात आणि उद्यापासून आपण साधनेला सुरुवात करू. होय, आज असेही माझे ध्यान नाही लागणार. हो, मला समजू शकते. तू जेव्हा प्रकट झालास तेव्हापासून आतापर्यंत मच्छिंद्रच तुझ्या सोबत होता.
आणि मच्छिंद्रनेही तुझ्यावर खूप प्रेम केले, त्यामुळे तुलाही त्याची उणीव भासणे स्वाभाविक आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठण्यापासून ते रात्री उशिरा झोपण्यापर्यंत ते माझ्या सोबत होते, परंतु आज पहिल्यांदा ते माझ्या सोबत नाहीत. मच्छिंद्र शरीराने जरी तुझ्या सोबत नसला तरी त्याचे ध्यान तुझ्याकडे आहे. सृष्टीत मच्छिंद्र कुठेही असला तरी अंतर्दृष्टीने तो तुला पाहत आहे, कारण तुमच्या दोघात असलेले गुरु शिष्याचे दृढ नाते. आपल्याकडून हे ऐकून मला खूप चांगले वाटले. गोरक्ष, तू आणि तुझे गुरु इतका काळ एकत्र होता, तर तुझ्या गुरुची लक्षात राहिलेली गोष्ट काय आहे? मी जेव्हा गौरक्षातून बाहेर आलो तेव्हा माझे प्रथम लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला ज्या पद्धतीने जवळ घेतले आणि स्नान घातले हे मी कधीच विसरू शकणार नाही. गोरक्ष, खूप प्रतीक्षा करावी लागली ना? आज पहिले स्नान आणि पहिला अभिषेक आपण या भूमीतच करूया. गुरुदेव, जसे तुम्ही मला विचारले तसे मी तुम्हाला काही विचारू का? हो, विचार. इथे पोहोचेपर्यंत मला गुरूंनी वाटेत त्यांच्याविषयी खूप सांगितले, परंतु तुमची आणि त्यांची भेट कशी झाली हे मला तुमच्याकडून ऐकायचे आहे. तुझ्यासारखाच लहान होता मच्छिंद्र. मी त्याला दृष्टांत दिला आणि बोलवले, आणि तो घर सोडून निघून आला. मच्छिंद्र, मीच तुला बोलवले आहे. तुम्ही कोण आहे? मी श्री दत्त. त्याचा सांभाळ करणारे कामी आणि शारदवता यांना सोडून येणे सोपे नव्हते, परंतु केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तो एकटाच निघाला. माझ्यासोबत तरी गुरुवर होते, पण ते एकटे कसे निघाले? गावाबाहेर कधी न पडलेला मच्छिंद्र गावातून अरण्यातून एकटाच चालत होता. वाटेत त्याला अनेक अडथळे आले, अनेक संकटे समोर उभी राहिली, परंतु तो चालत होता. निरंजन